हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या तासाला जनरिक मायक्रोप्रोसेसर डायग्रॅम आणि त्याच्यावरचे असणारे पार्ट्स आपण एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यावर असणारे साधारणतः आपण 12 पार्ट्स हे एक्सप्लेन केलेले आहेत. नेक्स्ट चॅप्टर वी हॅव सीन फंक्शन्स ऑफ सीपीयू. तर परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलाय, राईट प्रायमरी फंक्शन ऑफ सीपीयू. तर आपला जो सीपीयू आहे त्याचे कोणकोणते कार्य आहेत, तर असा क्वेश्चन जर परीक्षेमध्ये विचारला, राईट फंक्शन्स ऑफ सीपीयू. तर बघा फंक्शन्स ऑफ सीपीयू त्यातलं फर्स्ट फंक्शन आहे टू एक्झिक्यूट द प्रोग्राम्स इन कॉम्प्युटर सिस्टम. जे तुम्ही तयार केलेले प्रोग्राम्स आहेत ते एक्झिक्यूट करणे, दॅट इज रन करणे, टू एक्झिक्यूट द प्रोग्राम इन कॉम्प्युटर सिस्टम. सेकंड फंक्शन आहे टू ट्रान्सफर द डेटा बिटवीन कॉम्प्युटर सिस्टम. जो तुम्ही तयार पाठवलेला डेटा आहे किंवा सप्लाय केलेला डेटा आहे तो एका पॉइंट पासून किंवा मेमरी सीपीयू पासून मेमरी पासून मॉनिटरकडे ट्रान्सफर करण्याचं काम सुद्धा सीपीयू करतो. तिसरं फंक्शन आहे टू रिस्पॉन्ड इव्हेंट्स. आता इव्हेंट म्हणजे काय, समजा तुम्ही प्रिंट ऑप्शन दिलं तर प्रिंट काढणे, स्कॅन केलं तर स्कॅन करणे. तर असं जे ऑप्शन्स आहेत ते रन करणे, टू रिस्पॉन्ड ऑल इव्हेंट्स इन कॉम्प्युटर सिस्टम. इव्हेंट म्हणजे घटना किंवा घडामोडी. आणि लास्ट टू प्रोव्हाइड and control and to provide timing and control signals of computer system. सगळ्या ह्याच्यावरती जे काय इनपुट डेटा आहे, आउटपुट डेटा आहे, मेमरीमधला डेटा आहे त्याच्यावर टायमिंग सेट करणे आणि त्यातला डेटा कंट्रोल करण्याचं काम सुद्धा सीपीयू करतो. तर हे चार फंक्शन्स टू एक्झिक्यूट द प्रोग्राम, टू ट्रान्सफर द डेटा, टू रिस्पॉन्ड ऑल इव्हेंट्स आणि टू प्रोव्हाइड टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल. तर अशा पद्धतीनं चार फंक्शन्स आहेत सीपीयूचे. तर हे चारही फंक्शन्स लक्षात ठेवा. तुम्हाला जर परीक्षेमध्ये क्वेश्चन येत असेल हे चारही फंक्शन्स लिहा. नेक्स्ट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाईल, डिफाइन द टर्म. डिफाइन द टर्म. पहिली डेफिनेशन विचारली जाईल मशीन सायकल. तर डिफाइन द टर्म विथ सुटेबल डायग्राम असा एक क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले. तर पहिली डेफिनेशन आहे मशीन सायकल. तर मशीन सायकल म्हणजे काय, आपण जो डेटा कीबोर्ड मार्फत सीपीयू ला सप्लाय करणार आहे आणि सीपीयू मध्ये जे प्रोसेस होता त्याला म्हणतो आपण मशीन सायकल. तर बघा डेफिनेशन, द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट एनी ऑपरेशन्स ऑफ ॲक्सेसिंग आयदर ऑर मेमरी ऑर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस which is a sub part of a instruction, then this cycle is also called machine cycle. आता दिलेल्या टायमिंग मध्ये एखादा प्रोग्राम रन होणे किंवा त्याची प्रोसेस कंप्लीट होणे किंवा एखादा इन्स्ट्रक्शन रन होणे आणि ते रन झालेले इन्स्ट्रक्शन आहे किंवा डेटा आहे तो मेमरीकडे सप्लाय करणे त्याला म्हणतो आपण मशीन सायकल. काय सांगितलं डेफिनेशन, द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट एनी ऑपरेशन्स either memory or input output devices which is a sub part of instructions in a cycle, then this cycle is also called machine cycle. Second definition परीक्षेमध्ये विचारलं जाईल, instruction cycle. Instruction cycle, the time required to complete any instruction of in a cycle, then this cycle is also called instruction cycle. The time required to complete any execution of a cycle, म्हणजे दिलेला प्रोग्राम जो आहे किंवा तयार केलेला जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम एक्झिक्यूट करणे त्याच सायकल आपण काय म्हणतो, इन्स्ट्रक्शन सायकल. काय सांगितलं डेफिनेशन, द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट एक्झिक्यूशन ऑफ इन्स्ट्रक्शन इन ए सायकल, देन दिस सायकल इज आल्सो कॉल्ड इन्स्ट्रक्शन सायकल. आणि थर्ड डेफिनेशन विचारले, टी स्टेट म्हणजे काय. T म्हणजे टाइमिंग सेट, द सब डिव्हिजन ऑफ एन ऑपरेशन which is equal to one clock period, then this state is also called T state. म्हणजे एका सेकंड मध्ये किंवा एका क्लॉक आवर पिरियड मध्ये एखादा प्रोग्राम रन करणे, वेगवेगळ्या वेळामध्ये एखादा ऑपरेशन रन करणे, प्रोग्राम रन करणे. द सब डिव्हिजन ऑफ एन ऑपरेशन which is equal to one clock period, then this period is also called T state. ती म्हणजे टायमिंग स्टेट. तर ह्या तिन्ही डेफिनेशन परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातील. त्याच्या असणारे डायग्राम सुद्धा तुम्हाला विचारले जातील. डायग्राम तुम्हाला नोट्सद्वारे तुम्हाला फोटो काढून मी सप्लाय करतोय. छोटे छोटे डायग्राम्स आहेत तर ते बघा.
काय सांगितले प्रेझेंट मशीन सायकल द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट एनी ऑपरेशन्स either memory or input output device operations which is a sub part of instruction in a cycle, then this cycle is also called machine cycle. Instruction cycle म्हणजे काय? The time required to complete execution of an instruction in a cycle, then this cycle is also called instruction cycle. And last definition, T state म्हणजे काय? The subdivision of an operation which is a one clock period, then this state is also called टी स्टेट. म्हणजे एका सेकंडमध्ये मायक्रो सेकंडमध्ये एखादा प्रोग्राम रन करणे किंवा एखाद्या क्लॉक आवरमध्ये एखादा प्रोग्राम रन करणे त्याला म्हणतात टी स्टेट. ठीक आहे. तर नेक्स्ट पिरियडला आपण पिन्स डायग्राम इन मायक्रोप्रोसेसर बनवणार आहे आणि लास्ट पिरियडला फंक्शन्स इन मायक्रोप्रोसेसर बनवणार आहे. तर पहिला पार्ट बघितला आपण जनरिक मायक्रोप्रोसेसर, दुसरा चॅप्टरचा पार्ट आहे पिन्स डायग्राम आणि तिसरा पार्ट आहे फंक्शन ब्लॉक डायग्राम. तर पूर्वी आपण कशाचे सीपीयूचे फंक्शन बघितले आणि अगदी डेफिनेशन. ओके ठीक.